नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ 9 5 अंकी संख्यांपर्यंत हातच्याची बेरीज व शाब्दिक उदाहरणे याविषयी माहिती मिळवणार आहोत। सुरुवातीला सांगू इच्छितो, यात आपण एकूण 20 प्रश्न आहेत, त्यापैकी ह्या टॉपिकला भाग 1 असा नाव देऊ आणि आपण 10 प्रश्न यात सोडून घेणार आहोत। पुढच्या भाग 2 मध्ये उर्वरित प्रश्न मी घेणार आहे। आता त्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे, बेरीज करायला सांगितलेली, मग या अंकांची आपल्याला बेरीज यायला हवी। 9 9 9 9 प्लस त्याच्यात 1 मिळवायचा आहे। मग ह्या ठिकाणी जी संख्या आहे ती 79,999 मध्ये 1 मिळवायचा आहे। 9 आणि 1 10 चे 0, पुन्हा हातचाला 1 होतो। 9 आणि 1 10, पुन्हा 0 हातचाला 1, पुन्हा 10 होतात, पुन्हा 0, पुन्हा हातचाला 1, पुन्हा 10 होतात, पुन्हा 0, पुन्हा हातचाला 1। 7 मध्ये 1 मिळवले तर 8, तर 80,000 होतात। पर्याय 1 नाही, पर्याय 2 नाही, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। खूप सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न पाहूया, दुसरा। 6,854 अधिक 7,811 अधिक 3,963 बरोबर किती? ह्या तिघा संख्यांची आपल्याला बेरीज करायला सांगितली। 6,854 अधिक 7,811 अधिक 3,963 4 आणि 1 5, 5 मध्ये 3 मिळवले 8, 6 आणि 1 7, 7 मध्ये 5 मिळवले 12, 12 चे 2, 1 हातचाला कॅरी केला। 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 18 आणि 8 26, 26 चे 6, 2 पुन्हा हातचाला घेतला। 3 आणि 2 5, 5 मध्ये 7 मिळवले 12, 12 मध्ये 6 मिळवले 18, 18,628, 18,628 पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर। खूप सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, बेरीज तुम्हाला करता यायला हवी। या 3 अंकांची बेरीज दिलेली, तुम्हाला हा HW देतो, यांची बेरीज करा आणि उत्तर मला कमेंट मध्ये कळवा की याचं योग्य उत्तर काय आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न 4। या संख्यांची बेरीज आणि यांचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्याला या 2 संख्यांची बेरीज करायची आहे आणि उत्तर शोधायचं आहे। 2,499 अधिक 3,501, 9 आणि 1 10, 10 चे 0 हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 चे 0, पुन्हा हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 चे पुन्हा 0 हातचाला 1, 2 आणि 1 3, 3 मध्ये 3 मिळवले 6, 6,000 पर्याय 1 नाही, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। चला पुढचा प्रश्न पाहूया, 5वा। 4 अंकी लहानात लहान समसंख्या व 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज किती? आता या ठिकाणी 4 अंकी मोठी संख्या, 5 अंकी, 6 अंकी, तुम्हाला 5 अंकी पर्यंत, तर 5 अंकी पर्यंत तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या सम विषम, सगळ्यात लहान संख्या सम आणि विषम ह्या माहित असल्या पाहिजे। 4 अंकी लहानात लहान समसंख्या, 4 अंकी लहानात लहान समसंख्या 1,000 व 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या 9,999 यांची बेरीज करायला सांगितलेली आहे। 9 आणि 0 9 होतात, 9 आणि 0 9, 9 मध्ये 0 मिळवले 9, 9 आणि 1 10, 10,999 पर्याय 1 नाही, पर्याय 2 नाही, पर्याय 3 नाही, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर 10,999। पुढचा प्रश्न आहे 6वा। 2 संख्यांमधील फरक, फरक म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? फरक म्हणजे काय? 2 संख्यांची वजाबाकी करून आलेलं उत्तर म्हणजे फरक असतं। मग या ठिकाणी उत्तर आलेलं आहे, त्यातील लहान संख्या या ठिकाणी दिलेली आहे 14,713 असल्यास मोठी संख्या कोणती? जर असा प्रश्न आला विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न तिथे येणार नाही, यासारखे प्रश्न असतील आणि जर असंच दिलं असेल
तर दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करायची, आलेलं उत्तर पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे. 17,529 अधिक 14,613 यांची बेरीज करायची. 9 आणि 3 12, 12चे 2 हाताला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, 6 आणि 5 11, 11चा 1 पुन्हा हाताला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12चे 2 हाताला 1, 1 2 3, 32,142. पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, 32,142 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 7वा. 5,500 अधिक 4,500 अधिक पाऊणशे बरोबर किती? मग या ठिकाणी तुम्हाला अंकात त्याची योग्य मांडणी करता यायला हवी. मग 5,500 काय? 5,250 म्हणजे 5,500. 4,500 4,500 म्हणजे 4,500 आणि पाऊणशे म्हणजे काय? शे म्हणजे शेकडा, 100ला पाव भाग कमी म्हणजे 75. यांची आपल्याला बेरीज करायची. 0 0 0 5 5, 7 आणि 5 12चे 2 हाताला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 5 आणि 4 9, 9,825. पर्याय 1 नाही, पर्याय 2 नाही, 9,825 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. पुढील उदाहरणात चिन्हाच्या जागी असलेले अंक कोणते? आता या ठिकाणी आपल्याला चिन्हाच्या जागी योग्य अंक शोधायचे. मी सोडवतोय त्याच पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिकेत किंवा पुस्तकात नवीन किंवा प्रश्न आला तर ह्याच पद्धतीने नवीन मांडणी करत बसू नका. त्याच ठिकाणी पेन्सिलीने लिहायचंय. पहा, 9 आणि 2 11, 11चा 1 हाताला 1. आता 7 मध्ये हाताचा 1 मिळवला तर 8. आता 8 मध्ये किती मिळवले तर उत्तर 12 येईल, कारण का 2 इथे येतील, हाताला 1 जाणार, लहान संख्या येते, म्हणून त्या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. तर या ठिकाणी 7 आणि 1 8, 8 मध्ये जर 4 मिळवले तर 12 होतात, 12चे 2 हाताला 1, 6 आणि 1 7, 7 मध्ये किती मिळवले तर 8 होतात. बरोबर, व्हेरी गुड, बरोबर, छान सांगितलं, 1 मिळवला. मग या ठिकाणी 8, 4 मध्ये किती मिळवले तर 9 होतील. व्हेरी गुड, 4 मध्ये 5 मिळवले तर 9 होतील. मग या ठिकाणी स्टारच्या जागी आपल्याला मिळाला 5, इथं स्टारच्या जागी 5 नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. स्टारच्या जागी या ठिकाणी 5 आहे. त्रिकोणाच्या जागी 1, त्रिकोणाच्या जागी 1 मिळालेला आहे, आणि या ठिकाणी गोलमध्ये डार्क चिन्ह दिलेला आहे, तो 4 साठी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. ह्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर शोधायची आहेत. पुढचा प्रश्न आहे 9वा. 3,625 व 2,375 यांची बेरीज किती? पुन्हा तेच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, याची योग्य मांडणी तुम्हाला करता यायला हवी, कारण बेरीज तुम्हाला येते. 3,625 2,375 2,375 यांची बेरीज. ह्या पद्धतीने जर योग्य मांडणी करता आली, बेरीज तुम्हाला येते. 5 आणि 5 10चे 0 हाताला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10चे 0 पुन्हा हाताला 1, 3 आणि 1 4, 4 मध्ये 6 मिळवले, 10चे 0 पुन्हा हाताला 1, 2 आणि 1 3 आणि 1 3 6. याचं योग्य उत्तर आहे 6,000. 5,900 नाही, 6,025 नाही, 5,950 नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 6,000 याचं योग्य उत्तर. तुम्हाला या ठिकाणी वरती हातचाला दिले तरी चालतात, खाली हातचाला लिहिले तरी चालतात, काही अडचण नाही. पुढचा प्रश्न आहे 10वा, आणि मी तुम्हाला सांगितलं भाग 2 तयार करतोय, तर हा त्याच्यातला
शेवटचा प्रश्न भाग 1 मधला. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. 2, 4, 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? दिलेले अंक 3. जर 5 अंकी तयार करायची म्हणजे 2 अंक आणखी मिळवायचे. मग अशा वेळेस मोठा अंक असेल तो 3 वेळेस घ्यायचा, कारण 1 वेळेस तिथे दिलेला आहे म्हणून 2 वेळेस घ्यायचे. आणि लहान अंक पुन्हा 3 वेळेस. पहा या ठिकाणी मोठी संख्या तयार करताना 6, 1, 2, 3, त्याच्याहून मोठा लहान आणि त्याच्याहून लहान 2, ही झाली मोठी संख्या. नंतर लहान संख्या 2, 2 पण किती वेळेस घेणार? 3 वेळेस. नंतर त्याच्याहून लहान संख्या तयार करण्यासाठी काय बोलला आता? 4 आणि 6. या ठिकाणी घेणार 4 आणि शेवटी 6, कारण 6 जर अगोदर घेतला तर ती संख्या मोठी होऊन जाईल. आता 2 आणि 6 8, 4 आणि 4 8, 2 आणि 6 पुन्हा 8, 6 आणि 2 पुन्हा 8च येत आहे. मग ह्या ठिकाणी उत्तर आपल्याला 5, 8 शोधायचे. पर्याय क्रमांक 1 मध्ये 5, 8 दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. खूपच सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.